धडगाव वडफळा रोशनमाळ बुद्रुक नगरपंचायतीच्या करवाढीला तात्पुरती स्थगिती। धडगाव वडफळा रोशनमाळ बुद्रुक नगरपंचायतीकडून प्रस्तावित करण्यात आलेला मालमत्ता करवाढीच्या प्रक्रियेला राज्य शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे। नगर विकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव वडफळा रोशनमाळ बुद्रुक नगरपंचायतीचे सन 2025, 2026 ते 2028 ते 2029 या कालावधीसाठी मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव तयार केला होता। मात्र लोकहिताच्या दृष्टीने शिवसेना गटाचे स्थानिक नेते विजयसिंग पराडके, रवींद्र पराडके आणि योगेश पाटील यांनी या करवाढीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली होती। त्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांना निवेदन देण्यात आले होते। या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार आज या संदर्भातील अधिकृत आदेश प्राप्त झाले असून सध्या पूर्वीप्रमाणेच कर वसुली करण्यात येणार आहे। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल स्वअभिप्रायास 8 दिवसाच्या सात शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नगर विकास विभागाने दिली आहे। सदर आदेश सहसचिव विद्या हंपय्या यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे। धडगाव वडफळा रोशनमाळ नगरपंचायतीस नवीन कर आकारणीस आज स्थगिती प्राप्त झाली आहे व धडगाव नगरपंचायत मध्ये आज आनंदाचे वातावरण आहे। आणि या धडगाव शहरात जी नवीन कर आकारणीस आज स्थगिती प्राप्त झाली आहे, पण आता नागरिकांना जुन्या कर प्रमाणे धडगाव नगरपंचायतीमध्ये कर भरण्यात येईल अशी ईमेलद्वारे पत्र आमच्याकडे आलं आहे। याबद्दल आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे आम्ही आभार मानतो। तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते चंद्रकांत रघुवंशी साहेब यांचे आभार मानतो व अक्कलकुवा विधानसभेचे आमदार माननीय आमशादादा पाडवी यांचे आभार मानतो व या धडगाव तालुक्याचे नेते विजूदादा पराडके यांचे देखील आम्ही आभार मानतो। धन्यवाद।